बघा विद्यार्थी मित्रांनो, परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। बघा आता NEPचा आपण BCom फर्स्ट सेमचा अकाउंट शिकत आहे। काय शिकत आहे विद्यार्थी मित्रांनो? अकाउंट शिकत आहे, BCom फर्स्ट सेमचा अकाउंट। तर त्या अकाउंटमध्ये तुम्हाला मी फर्स्ट सेम जे आपले लेक्चर झालेले आहेत सुरुवातीला त्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेलंच आहे किंवा जनरल एंट्रीचे रूल्स असतात। काय असतात विद्यार्थी मित्रांनो? रूल्स दिलेले असतात, ते रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतात। अगर तुम्ही रूल्स फॉलो नाही करसाल तर तुम्हाला गणित येणार नाही। तर हे गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची आपल्याला रूल्स फॉलो करणे महत्त्वाचे आहेत। तर बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आता बघत आहे तर एक्झाम्पल नंबर सेकंड। त्या फर्स्ट लेक्चरला मी तुम्हाला संपूर्ण रूल्स समजून सांगितले। सेकंड लेक्चरमध्ये तुम्हाला फर्स्ट लेक्चरला सिलेबस दिला, सेकंड लेक्चरला रूल समजून सांगितले, थर्ड लेक्चरला आपण काल गणित बघितलं की नाही लेक्चरला गणित, एक्झाम्पल बघितला। आज आपण सेकंड लेक्चर बघत आहे, सेकंड एक्झाम्पल बघत आहे। कोणतं एक्झाम्पल बघत आहे? सेकंड एक्झाम्पल। आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगत आहे की बघा, स्किप करू नका, मी तुम्हाला काय सांगत आहे लक्ष द्या की हे जे तुम्हाला गणित दिलेले आहेत मी हे संपूर्ण जे गणित सांगून राहिलेलं आहे आता सध्याच्या परिस्थितीत हे आपले रूल्स आहेत। हे रूल्स आपल्याला लर्न करण्यासाठी मी तुम्हाला ह्या जनरल एंट्री सांगत आहे। तर या स्टेपमध्ये जनरल एंट्री करण्याची आवश्यकता नसते, या स्टेपमध्ये जनरल एंट्री आपल्याला करण्याची आवश्यकता नसते। ते आपण एक 10 गणित झाल्यानंतर किंवा 7-8 गणित 5-6 गणित झाल्यानंतर एक्झाम्पल झाल्यानंतर आपले त्यानंतर आपण जनरल एंट्रीज बघू। आता सध्या आपण काय शिकतो विद्यार्थी मित्रांनो? फक्त यांचे रूल्स म्हणजे कोणत्या पद्धतीने इथं तुम्हाला दिले होते। या पहिल्या लेक्चरला मी तुम्हाला तिथं दिलेले होते सुद्धा, म्हणजे संपूर्ण सांगितलेले होते की बा नियम काय म्हणून, आहे की नाही, नियम दिलेले आहे तुम्हाला। लेक्चर या पहिलं थर्ड लेक्चर आणि सेकंड लेक्चर बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो। मोस्ट टाइमपीस सेकंड लेक्चर आहे, तुम्ही सेकंड लेक्चर बघून घ्या। तर हे नियम सगळ्यात तुमचे काय आहेत? महत्वाचे आहेत। तर बघा आता आपण सगळ्यात पहिल्या नंबरचं जे ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे आपल्याला, गुड्स परचेस। काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? परचेस। हे इथं लिहितो मी असं तुम्हाला समजेल असं, गुड्स परचेस। ओके विद्यार्थी मित्रांनो, गुड्स परचेस। मग आता गुड परचेस केलेली आपण काय परचेस केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो? गुड परचेस केली। काय परचेस केली? गुड्स परचेस केली। मग गुड्स परचेस केलेली असेल तर आपल्याकडे गुड्स येणार आहे, येणारे गुड्स डेबिट करायची, येणारे गुड्स काय करायची? डेबिट करायची। गोज आउट असेल तर काय करायची? ती क्रेडिट करायची। आपल्याजवळ कॅश जात आहे, मग आता आपण मस्त मोबाईल परचेस गुड्स परचेस केला म्हणजे आपल्याजवळची जाणार काय? कॅश। मग येत काय आहे विद्यार्थी मित्रांनो? गुड्स, म्हणजेच गुड्स अकाउंट डेबिट, गुड्स अकाउंट डेबिट बाय गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे बघू, बाय आणि गुड्स सुद्धा लिहित आहे। या पहिले बाय आणि गुड्स लिहिलेले नव्हते। तुम्हाला जनरल एंट्री मध्ये फक्त पर्टिक्युलरचा कॉलम, डेट, पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंट, डेट, पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंट, किंवा डेट, पर्टिक्युलर इनवॉइस नंबर, अमाऊंट आणि अमाऊंट असेच जनरल एंट्रीची आखणी करावी लागते। ही तुम्हाला आखणी करण्याची आवश्यकता नाही, हा बेस आहे आपला। काय शिकत आपण? बेस। आपल्याला जनरल एंट्री झाल्या पाहिजे त्यासाठी आपण काय शिकत आहे? बेस शिकत आहे, त्यांचे नियम पाठ करत आहे विद्यार्थी मित्रांनो। काय पाठ करत आहे? नियम। हे या पद्धतीचे नियम आणि हा बेस तुम्हाला कोणीच शिकवणार नाही, फक्त मी शिकवणार। परळीकर मॅथ कॉमर्स कोचिंग क्लासेस मध्ये शिकवण्यात येणार आहे फक्त। तर बघा आता गुड्स परचेस। मग आता काय, हे गुड्स कशामध्ये येतात विद्यार्थी मित्रांनो? रिअल मध्ये येतात। कशामध्ये येणार? रिअल मध्ये येणार, आहे की नाही? बघा, सॉरी, रिअल। त्यानंतर कॅश सुद्धा कशामध्ये येणार विद्यार्थी मित्रांनो? रिअल मध्येच येते। कशामध्ये येते? ते रिअल मध्येच येणार आहे। त्यानंतर आता आपल्याला गुड्स म्हणजे काय? आपल्या जवळचे गुड्स काय? कम्स इन आहे। काय विद्यार्थी मित्रांनो? कम्स इन। मग इथं दाखवायचं कम्स इन। आणि आपल्या जवळची कॅश काय होत आहे? गोज आउट होत आहे, म्हणजे जात आहे। कॅश काय होता विद्यार्थी मित्रांनो? कॅश गोज आउट। कॅश काय होत आहे? गोज आउट। फक्त गोज आउटच दाखवा चालेल, काही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो। गोज आउट
हा, कॅश सुद्धा आपली काय असेट आहे, कॅश सुद्धा आपली काय असेट. मग असेट असेल तर कमसील असेल तर डेबिट दाखवा आणि गोज आउट असेल तर क्रेडिट दाखवा. कमसील असेल तर डेबिट आणि गोज आउट असेल तर क्रेडिट. सेकंड नंबरला काय दिलेला आहे तुम्हाला, गुड्स सोल्ड. काय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, गुड्स सोल्ड. ज्यावेळी गुड्स सोल्ड असेल म्हणजे आपल्या व्यवसायामधून आपण काय माल केलेला आहे, सेल केलेला. आपण माल काय केलेला आहे, सेल केलेला आहे. येत असेल तर क्रेडिट, येत असेल तर क्रेडिट, गोज आउट असेल तर डेबिट. मग आपल्याकडे आता काय येणार आहे, माल सोल्ड केला. माल सोल्डचा अर्थ काय केलेला तुम्ही, सोल्डचा अर्थ असते सेल्स. सोल्डचा अर्थ काय असते, सेल करणे. माल काय करणे, सेल करणे. वस्तू गुड्स ह्या सेल करणे. मग तुमच्याकडे कॅश येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, काय येणार आहे, कॅश येणार आहे. बाय कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट. त्यानंतर गुड्स सोल्ड म्हणजे टू गुड्स अकाउंट क्रेडिट. हे सुद्धा काय आहे, रिअल आणि रिअल. सध्या रिअल कॅश का होऊन राहिली तुमच्याकडे, कम्स इन आणि गुड्स का होत आहे, गोज आउट. गुड्स का होत आहे, गोज आउट. बघा विद्यार्थी मित्रांनो, गोज जो गुड्स आहे ते गोज आउट होत आहे की नाही. हा, त्यानंतर थर्ड नंबरला गुड परचेस फ्रॉम राम म्हणजे आपण गुड्स परचेस फ्रॉम राम आहे विद्यार्थी मित्रांनो, राम. गुड परचेस फ्रॉम राम. मग गुड परचेस फ्रॉम राम म्हणजे राम या व्यक्तीकडनं आपण काय केलेलं आहे, माल काय केलेला विद्यार्थी मित्रांनो, परचेस केला आहे ना, परचेस केला ना. हा, तर त्या व्यक्तीकडनं माल परचेस केलेला असेल, त्या व्यक्तीकडनं माल काय केलेला असेल, परचेस. तर आपल्याकडे काय येणार आहे, गुड्स येत आहे. तो गुड्स येत असेल तर काय करायची, ते डेबिट बाय गुड्स अकाउंट. हा, डेबिट बाय गुड्स अकाउंट डेबिट. आणि गुड परचेस आहे ना, हा, तर बघा बाय गुड्स अकाउंट डेबिट. आणि कॅशच्या जागी त्या व्यक्तीचं नाव लिहायचं, कॅशच्या जागी त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. अरे कॅशच्या जागी काय लिहायचं, त्या व्यक्तीचं नाव दाखवायचं. म्हणजेच बाय गुड्स अकाउंट डेबिट टू राम अकाउंट क्रेडिट, राम अकाउंट क्रेडिट, गुड्स अकाउंट डेबिट टू राम अकाउंट क्रेडिट, गुड्स अकाउंट डेबिट टू राम अकाउंट क्रेडिट. गुड्स काय विद्यार्थी मित्रांनो, रिअल आहे. काय आहे आपली, ते रिअल आहे. आणि राम काय आहे, पर्सनल आहे. राम काय दिलेलं आपलं, पर्सनल आहे की नाही. हा, पर्सनल. हा, राम काय दिलेला आहे, पर्सनल. मग गुड्स काय होणार आहे, कम्स इन. आणि प्रॉफिट सांगा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट गिव्हर. हा, प्रॉफिट का राहणार, गिव्हर. प्रॉफिट गिव्हर कधीच डेबिट होणार नाही, प्रॉफिट गिव्हर कधीच डेबिट होणार नाही. प्रॉफिट गिव्हर नेहमी क्रेडिटच राहणार. म्हणजे त्या व्यक्तीच्या नावासमोर येणार, तो पर्सनल आहे. काय तो व्यक्ती, पर्सनल. त्यानंतर 4 नंबरला गुड्स. हा, गुड्स सोल्ड टू काय लिहिलं, कार्तिक. बघा विद्यार्थी मित्रांनो, गुड सोल्ड टू कार्तिक म्हणजे कार्तिक या व्यक्तीला आपण माल सेल केला. कार्तिक या व्यक्तीला माल काय केला, सेल केला. म्हणजे मी मोबाईल सेल केलेला असेल तर तो व्यक्ती मला पैसे देणार, कॅश देणार. म्हणजे माझ्याकडे कॅश काय कमसील आहे, माझ्याकडे कॅश काय कमसील. आणि कॅश काय राहणार, कमसील. आणि गुड्स काय काय राहणार, गोज आउट. तर या ठिकाणी आता उधारीचा व्यवहार आहे. नाव दिलेलं असेल, गुड्स मध्ये नेम दिलेलं असेल तर ते ट्रान्झॅक्शन हे उधारीचे असतात. हा, म्हणजेच ते बरोबर. बघा कॅश, मग कॅश काय होणार आहे, कमसील. परंतु तो व्यक्ती कॅश देऊ राहिला का आपल्याला, नाही. तो व्यक्ती आपल्याला कॅश देणार आहे का, नाही. तर मग तो व्यक्ती कॅश देत नाही आहे, याचा अर्थ बाय कॅश त्या व्यक्तीचं काय येणार आहे, नावाच्या जागी त्या व्यक्तीचं, कॅशच्या जागी त्या व्यक्तीचं नाव. कॅशच्या जागी त्या व्यक्तीचं नाव. कार्तिक अकाउंट डेबिट, कार्तिक अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट क्रेडिट, गुड्स अकाउंट क्रेडिट. हा, कार्तिक कोण आहे, पर्सनल. आणि गुड्स काय आपली
रिअल, गुड्स काय आपली रिअल. प्रॉफिट कारखाना रिसेवर, प्रॉफिट रिसेवर. बघा प्रॉफिट इथं रिसेवर. अगर व्यक्तीचं नाव डेबिट असेल तर प्रॉफिट रिसेवर, व्यक्तीचं नाव डेबिट असेल तर प्रॉफिट रिसेवर, व्यक्तीचं नाव डेबिट असेल तर प्रॉफिट रिसेवर, आणि व्यक्तीचं नाव क्रेडिट असेल तर प्रॉफिट गिव्हन. म्हणजे ते पर्सनल मध्ये येते. कशामध्ये येणार विद्यार्थी मित्रांनो? पर्सनल मध्ये. कशामध्ये येणार? पर्सनल मध्ये. हे गोष्ट लक्षात ठेवायची. गुड्स काय आपली गोज आउट, गुड्स गोज आउट. ओके. त्यानंतर 5 नंबर एक्झाम्पल. 5 नंबर एक्झाम्पल बघा आता. वेजेस पेड, वेजेस पेड, वेजेस पेड, वेजेस का आहे पेड आहे ना विद्यार्थी मित्रांनो. वेजेसचा अर्थ असते मजुरी. पेड म्हणजे दिले, पेड म्हणजे दिले. मी त्या व्यक्तीला काय देणारा? वेजेस पेड म्हणजे मजुरी. मग मजुरी म्हणजे काय असते? वस्तू आहे का ती? नाही विद्यार्थी मित्रांनो. काय आहे आपली वस्तू? नाही, ती कॅश आहे. काय आहे ती? कॅश. म्हणजेच वेजेस म्हणजे मजुरी. मजुरी म्हणजे कशी? एखाद्या व्यवसायामध्ये, आता व्यवसाय असतो, मग एखादा ट्रक येतो, त्यामध्ये आपला माल असतो भरपूर प्रमाणात, तर तो माल जो असतो, गुड्स जे असतात, ते मालक स्वतः उचलतो का? नाही, कोणत्या तरी व्यक्तीकडनं, मजुराकडनं काय करून घेतो? काम करून घेतो. तर त्या व्यक्तीला काय द्यावं लागते? त्याला कॅश द्यावं लागते. तर काय द्यावं लागते? कॅश. म्हणजेच वेजेस अकाउंट डेबिट, ऑल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टाकायचे. ऑल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट, ऑल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट, ऑल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट म्हणजे बाय. वेजेस अकाउंट डेबिट. आपल्या जवळची कॅश काय? गोज आउट आहे, त्यामुळे कॅश अकाउंट क्रेडिट, कॅश अकाउंट क्रेडिट. वेजेस कशामध्ये येते? नॉमिनल, नॉमिनल. कॅश कशामध्ये ना? रिअल. ऑल काय राहणार? एक्सपेन्सेस. त्यानंतर कॅश काय राहणार? गोज आउट, डेबिट आणि क्रेडिट, डेबिट आणि क्रेडिट. ओके विद्यार्थी मित्रांनो, आलं का लक्षात? पाच म्हणजेच वेजेस पेड केलेली आहे, तर आपण काय केलेलं आहे? कॅश दिली त्या व्यक्तीला. म्हणून वेजेस अकाउंट डेबिट, नॉमिनल, रिअल, ऑल एक्सपेन्सेस, गोज आउट. 6 नंबर सॅलरी पेड आहे ना. बघून घ्या इथं सॅलरी पेड. एक्झाम्पल मी लिहिलेलाच आहे व्हाईट बोर्डावरती, तुम्ही बघून घ्या ना. वेजेस पेड. मग वेजेस म्हणजे पगार, म्हणजे वेतन. त्या एम्प्लॉईला आपल्याला काय द्यावं लागते? पगार द्यावं लागते. म्हणजेच आपण काय केलेलं? त्याला पैसे दिले, कॅश दिली, कॅश दिली. म्हणजेच आपल्या जवळची कॅश काय? गोज आउट आहे ना. ज्यापासून एक्सपेन्सेस झालेले असतील त्याचं नाव दाखवायचं. जे काही असेल, रिपेअर असो, वेजेस असो, सॅलरी असो, इन्शुरन्स असो, असे काही पण असो. त्या बाय सॅलरी, सॅलरी अकाउंट डेबिट. काय देऊ राहिला आपण त्याला? कॅश, कॅश अकाउंट क्रेडिट. सॅलरी कशामध्ये येते? नॉमिनल. आणि कॅश कशामध्ये ना? रिअल. ऑल एक्सपेन्सेस. कॅश काय राहणार? गोज आउट. ओके. त्यानंतर 7 नंबर. त्यानंतर 7 मशिनरी परचेस. मशिनरी का आहे? परचेस. मशिनरीचा अर्थ असते, आता एखादी व्यवसायामध्ये, आता कपड्याची दुकान असेल, फॅक्टरी असेल ना. तर मग फॅक्टरीमध्ये मशिनरीने कपडे हे काय होतात? तयार होतात. कपडा कशाने तयार होते? मशिनरी. मग त्या व्यक्तीला मशिनरी परचेस करावं लागते. तर त्याची असेट झाली. तो समोरचा व्यक्ती फुकट देणार का? कोणी नाही. त्या व्यक्तीला काय द्यावं लागते आपल्याला? धन, पैसे, कॅश, कॅश द्यावं लागते. तर मग कॅश आपल्या जवळची काय होणार आहे? ती गोज आउट होणार आहे. काय होणार आहे? गोज आउट होणार आहे. म्हणजेच आपल्याला सॅलरी, मशिनरी, बघा इथे लिहायचं मशिनरी, परचेस आहे की मशिनरी परचेस. मग मशिनरी आपल्या जवळची काय होत आहे? इथं क्रेडिट आलं. मशिनरी काय होणार आहे? येत आहे ना. मशिनरी अकाउंट डेबिट बाय मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट, कॅश अकाउंट क्रेडिट. ओके विद्यार्थी मित्र, म्हणजेच पिंट्या लक्ष दे बाबू,
हे समजले नाही ना तर तुम्हाला त्या जनरल एंट्रीज येतील नाही. मी तुम्हाला तरी सांगून राहिलो की हा बेस आहे. हा काय आहे? बेस आहे. काय दिलेला? हा बेस शिकवताय मी तुम्हाला. पेपरमध्ये अशा जनरल एंट्री लिहावं लागत नाही. हा बेस शिकवताय मी तुम्हाला. म्हणजेच ह्या एंट्र्या कशा कराव्या लागतात, याचे इफेक्ट काय होत आहे, त्यांचे काय होत आहे इफेक्ट. जनरल एंट्रीज इन रूल्स सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. 6 ते 7 गणिताच्या पर्यंत 7 लेक्चर तुम्हाला मी रूल्सच शिकवणार आहे. लक्ष द्या. मशिनरी तुमची काय आहे? रिअल. हे सुद्धा काय आहे? रिअल आहे ना. मग आता ही मशिनरी काय होत आहे? कम्स इन. मग इथे लिहायचं कम्स इन, कम्स इन, गोज आउट. आलं लक्षात? त्यानंतर पाहता लक्ष द्या. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे लिहायचं असेल एवढं लिहून घ्या, आहे की नाही. आता आपले 7 एक्झाम्पल झाले. 8, 9 आणि 10. 8, 9 आणि 10. मी आता काय करतो, वरचं पुसून घेतो आणि वरती लिहितो. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तुम्ही काढून घ्या. तुम्हाला नाही म्हणत नाही. बघा, स्क्रीनशॉट काढायचा तुम्ही काढा. ओके, काढला विद्यार्थी मित्रांनो. हे समजलं? आलं लक्षात? आता फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल झालं आपलं. आता आपण कोणतं बघत आहे? 8 नंबरचं. 7 नंबरचं झालंय 8, 9, 10. खाली खूप जास्त जाणार ते. त्यामुळे आता 7 झालं. 8 नंबर. 8, 9 आणि 10 वरते बघूया. हे आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो? समजलं ना? बघा आता त्यानंतर पुस्तक. आता विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्यायचं तुम्ही. वही पेन घ्यायची आणि ते लिहून घ्या. काय करा तुम्ही? लिहा. मी तुम्हाला सांगत आहे की ते तुम्ही लिहा. मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढायलाही सांगितला, पहिलेही सांगितलं लिहून घ्या. ओके विद्यार्थी मित्रांनो. आता बघा पुन्हा आता आपण बघणार आहे. हे पुसलं आता त्यानंतर बघा 7 नंबर झाला. आता आपलं 8 नंबरचा आहे विद्यार्थी आहे. 8 नंबर काय करत आता? मशिनरी त्या व्यक्तीनं काय केली? सोल्ड. मशिनरी सोल्ड. मग मशिनरी सोल्ड केली. अरे तुमच्याकडचा मोबाईल अगर तुम्ही सेल केला तर काय होणार आहे? तुमच्याकडे तुम्हाला कॅश रिसिव्ड होणार. काय होणार आहे? कॅश रिसिव्ड होणार आहे ना. म्हणजेच आपल्याला बघा मशिनरी सोल्डचा अर्थ काय होऊन राहिला? आपल्याला कॅश रिसिव्ड होऊन राहिली. पर्टिक्युलर मध्ये काय येणार आहे? मशिनरी सोल्ड म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. म्हणजे कॅश अकाउंट काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? बाय कॅश अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट क्रेडिट. म्हणजे इथं क्रेडिट आणि डेबिट क्रेडिट कधीच चेंज होणार नाही. डेबिट क्रेडिट कधीच चेंज होणार नाही. डेबिट आणि क्रेडिट कधी चेंज होणार नाही पोरांनो. मग त्यानंतर पाहता इथं काय येणार सांगा? कॅश काय? रिअल. कॅश रिअल मध्ये येते. मशिनरी कशामध्ये येते? ते सुद्धा रिअल. कशामध्ये येणार? रिअल मध्ये. कॅश काय राहणार विद्यार्थी मित्रांनो? कम्स इन आणि गोज आउट. त्यानंतर फर्निचर परचेस सेम. आता जसं तुम्ही मशिनरीचं केलेलं असेल परचेस आणि सोल्डचं सेम तेच पद्धत. तरी बघून घ्या, दाखवतो मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. 9 नंबर फर्निचर परचेस. हा बेस कोणी शिकवत नाही. हा बेस मी तयार केलेला आहे. बिलकुल विद्यार्थ्यांना फर्स्ट पासून अगर हे लेक्चर अगर 6-7 बघितले तर समोरचं तुम्हाला फायनल इयर पर्यंतचं अकाउंट आन्सर टोटल बरोबर येण्यासाठी कोणी चढवणार नाही. फक्त तुम्हाला हे समजले पाहिजे. या 6 जे लाईन्स दिलेल्या आहेत त्या 6 लाईनवरतीच तुमचे जे रूल्स आहे, नियम आहे तेच डिपेंड आहे. एकदम परफेक्ट येते नंतर. समजलं? हे आले म्हणजे तुम्हाला संपूर्ण अकाउंट आलं. तुम्हाला टॅली वगैरे पण येते. मग हे रूल समजले म्हणजे टॅली पण ERP 9 पण तुम्ही असं एका झटक्यात सांगता की सर गुड्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट, मशिनरी परचेस, मशिनरी अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. बिलकुल. बघा आता मशिनरी
परचेस, मग मशिनरी परचेस केली आपण, तर मशिनरी परचेस केल्यानंतर काय लिहिसान, आपल्याकडे फर्निचर, फर्निचर परचेस म्हणजे आपल्याकडे फर्निचर येणार आहे, फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट, कॅश काय गोज आउट आहे, रिअल फर्निचर काय म्हणून राहिले आपल्याकडे, कमसील इन आणि गोज आउट. मी तुम्हाला सांगितलं होतं की बा रिअल हे सोबत येतात, परंतु पर्सनल कधीच सोबत नसतात. बघा इथं पर्सनल रिअल, नॉमिनल रिअल सोबत येतील डेबिट क्रेडिट मध्ये, परंतु पर्सनल रिअल नॉमिनल कधीही सोबत येणार नाही. एकच व्यक्ती जवळ माल उधार देतो आणि एकच व्यक्ती उधार खरेदी करतो, असं होऊ शकत नाही. त्यानंतर पाहता 10 नंबरचा लास्ट नंबरचा आपल्याला फर्निचर सोल्ड म्हणजे आपण हे जे परचेस केलं, आता आपण हे सेल करत आहे, सेल केलं तर आपल्याकडे कॅश काय होणार आहे, कमसील म्हणजे फर्निचर सोल्ड. मग आता सोल्ड म्हणजे कॅश कमसील है ना, बाय कॅश अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट क्रेडिट, डेबिट आणि क्रेडिट. कॅश कशामध्ये येते, रिअल मध्ये, मग रिअल फर्निचर कशामध्ये येते, रिअल कम्स इन आणि गोज आउट. म्हणजे हे काय होते तुमचे मशिनरी परचेस, मशिनरी सोल्ड, फर्निचर परचेस, फर्निचर सोल्ड या पद्धतीचे ट्रान्झॅक्शन दिलेले होते. म्हणजेच तुम्हाला गणित यालाच पाहिजे. अलग लक्षात विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी बघितलं विद्यार्थी मित्रांनो, बरेच माझे प्रिय मित्र व्हिडिओ बघतात परंतु लाईक नाही करत. प्लीज विद्यार्थी मित्रांनो लाईक करत जा, म्हणजे मला माहिती होणार की माझे व्हिडिओ तुम्ही बघितले आणि तुम्हाला आवडलेले आहेत. प्लीज विद्यार्थी मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला पुन्हा सांगते, एक वेळा पुन्हा आता स्क्रीनशॉट काढायचा असेल तुम्ही काढू शकता, काहीच हरकत नाही. बघा काढून घ्या. गणित आलं लक्षात, समजलं असेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.